तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अमृतानुभव या ग्रंथाचे ग्रंथकर्ते श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेने आज आपण सच्चिदानंद पदत्रय निरूपण ह्या प्रकरण 5व्याला सुरुवात करणार आहोत। तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करून मी या प्रकरणाची सुरुवात करते। आपण पहिल्यांदा बघितलं की चित्तशुद्धी होण्याकरता म्हणून शिवशक्ती समावेशन हे प्रकरण आपण पाहिलं। नंतर ज्ञान होण्याकरता किंवा तत्वमसीचा उपदेश होण्याच्या दृष्टिकोनातनं, सद्गुरूंकडनं तो होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण गुरुस्तवन हे दुसरं प्रकरण बघितलं। आता मला हे ज्ञान झालं आहे याचा सुद्धा मला काही वेळेला अहंकार निर्माण होतो। त्या मला ज्ञान झालंय या भावनेचा विलय करण्यासाठी तिसरं प्रकरण वाचारुण उत्तीर्ण त्यांनी सांगितलेलं होतं। ज्ञान अज्ञानातीत असं स्वयंप्रकाश वस्तू ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, परमशिव म्हणतो, हे सांगण्याकरता हे ज्ञान भेद कथन असं किंवा ज्ञान अज्ञान भेद कथन अशा पद्धतीने ते चौथं प्रकरण आपण पाहिलं। आणि आज आपण जे पाहणार आहोत ते सच्चिदानंद हे जे पदत्रयी आहे, हे जे वाचक आहे, शब्द वाचक आहे, ते परमशिवाची म्हणजे अद्वैत तत्वज्ञानामध्ये परमशिव म्हणतात आणि अद्वैत तत्वज्ञानामध्ये परब्रह्म असं म्हणतात। त्या सच्चिदानंदाचं हे वाचक आहे, पण ते म्हणजे सच्चिद आनंद नव्हे किंवा ते म्हणजे परमशिव नव्हे, परब्रह्म नव्हे, तर सच्चिद आनंद हे पदत्रय जे आहे ते फक्त त्याचं वाचक आहे। हे सांगण्याकरता हे 5वं प्रकरण त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला वेगवेगळ्या पातळींवरनं माऊली आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच तत्वाविषयी सांगते, वारंवार सांगते। त्याचं कारण त्याचा अनुभव आम्ही घेतलेला नाही, जो त्यांनी ह्या अमृताचा अनुभव घेतलेला आहे। त्यामुळे हा अनुभव त्यांनी घेतलेला असल्यामुळे ते शब्द रूपात बांधून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि ते सांगताना आम्हाला आमच्या व्यवहारातली उदाहरणं देत आहेत। इथे तर सच्चिदानंद पदत्रय याच्यासाठी त्यांनी असंख्य उदाहरणं दिलेली आहेत, तीही आपण बघणारच आहोत। मुळामध्ये सच्चिद आनंद, सत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे, त्रिकालाबाधित कायम अस्तित्व आहे असं जे सत आहे, परमशिव तत्व जे आहे। दुसरं चैतन्य म्हणजे त्याच्यामध्ये तेज आहे, ज्ञान आहे, जिवंतपणा आहे, आनंद आहे म्हणजे ते सुखरूप आहे। अशा वेगवेगळ्या गोष्टींचा बोध या शब्दत्रयीमधनं आपल्याला होत असतो। त्यामुळे हे शब्द जे आहेत ते त्या तत्वाचं बोध करून देणारे बोधक आहेत, ज्ञान करून देणारे आहेत। ज्ञान करून देणारे म्हणजे शाब्दिक रूपाने ज्ञान करून देणारे असे आहेत। व्यवहारामध्ये आम्ही याला अस्ति भाती प्रिय असंही म्हणतो। अस्ति म्हणजे आहे, आत्ता आहे, अस्तित्वात आहे, अशा याने अस्ति वापरतो आपण। भाती, भा म्हणजे प्रकाशने, त्यामुळे भाती म्हणजे प्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे, तेज आहे, ज्ञान आहे, संवित आहे, जाणीव आहे, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। तर ह्या सगळ्या गोष्टी त्या भाती या शब्दामध्ये येतात
आणि आनंद म्हणजे प्रिय. त्यामुळे प्रिय, मोद, प्रमोद, आनंद ह्या गोष्टी आपल्याला त्यातला भेद माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा परमोच्च जो बिंदू आहे तो म्हणजे ते आनंद आहे, सुखरूप आहे, आनंद रूप आहे. आनंदमय आणि आनंद रूप याच्यात पुन्हा फरक आहे. आनंदमय ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याला थोडी सीमा असते, पण आनंद रूप म्हणजे ते दुसरं तिसरं काही नाही, तेच आहे. म्हणजे ते सीमित नसतं, असीम असतं. त्यामुळे मय आणि रूप याच्यामध्ये थोडा फरक आहे. आपण नेहमी हे शब्द वापरतो, अर्थात वापरले म्हणून त्याचा फार अर्थ बदलतो असा नाही, पण खोलात जर शिरतो आपण, ज्या वेळेला अमृतानुभवासारख्या ग्रंथामध्ये शिरतो त्यावेळेला आपल्याला हे भेद माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे रूप, आनंद रूप आणि आनंदमय, मय मध्ये सीमितता आहे थोडीशी, आनंद रूप मध्ये नाहीये. आता या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर भाव अभाव आहे. भाव अभाव आहेत म्हणजे काय, तर सत आहे हा भाव आहे. सत आहे म्हणजेच त्याचा पर्यायाने अर्थ असा होतो असत नाही, म्हणजे अभाव नाही. त्याच्यात सतचा भाव आहे, असतचा अभाव नाही. म्हणजे भाव आणि अभाव या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात सत चित आनंद या पदत्रयीमध्ये. आता सत आहे म्हणजे असत नाही, चित आहे म्हणजे अचित नाही, सुखरूप आहे म्हणजे दुःखरूप नाही, अस्ति म्हणजे आत्ता आहे म्हणजे मागे होता पुढे आहे का नाही याच्याबद्दल खात्री नाही, पण असतची असे वेगळं आहे बरं का त्याच्यातनं पुन्हा. त्यामुळे अस्ति म्हणजे आत्ता आहे असं होतं, म्हणजे मागे पुढे हा विचार असेलही नसेलही दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. भाती म्हणजे प्रकाश, अस्ति भाती प्रियमध्ये आपण बघतोय तर प्रकाश आहे म्हणजे अंधार नाही आहे, प्रकाश आहे ज्ञानासाठी वापरलं जातं, मग ज्ञान आहे म्हणजे अज्ञान नाही आहे. म्हणजे भाव आणि अभाव, प्रिय आहे आनंद आहे, प्रिय आहे म्हणजे अप्रिय नाही, आनंद आहे म्हणजे सुख धरलं, सुखरूप धरलं, सुखमय धरलं तर दुःख नाही, हा अभाव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे शब्द जे असतात ते नेहमी सापेक्ष असतात आणि शब्द हे वाचक असतात, वर्णन करणारे असतात, त्यामुळे सीमित असतात, त्याला बंधनं आहेत काही. पण हे सर्व शब्द जे जे आहेत ते तुलनात्मक सुद्धा असतात. शब्दांनी या प्रकृतीचं आपण वर्णन करू शकतो किंवा मायेचं वर्णन करू शकतो, पण परब्रह्माचं किंवा परमशिवाचं वर्णन करू शकत नाही. सच्चिद आनंद पदत्रय निरूपण मध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही चर्चा करताना ही तीन पदं वेगवेगळी मानून आपण त्याची चर्चा करतो, पण प्रत्यक्षामध्ये ती वेगळी नाहीतच, ती एकत्र करून ठेवलेली आहे. म्हणजे सत चित आनंद, ते सत आहे, ते चित आहे, ते आनंद रूप आहे असं आपण म्हणतो. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळी तीन पदं आहेत असं आपण मानून चर्चा करतो, पण मुळामध्ये ते सच्चिदानंद ह्या एकाच शब्दामध्ये आहे, एकत्र करून ठेवलेलं आहे. तेही कसं आहे हेही माऊली आपल्याला पटवून देतात. आपण जर शाळेमध्ये होतो त्यावेळेला आपल्याला नेहमी सांगितलं जायचं की पाणी म्हणजे काय, तर पाणी म्हणजे H2O. H2O ह्याचा अर्थ हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा 1 भाग. त्यामुळे H2O हे 2 भाग मिळून आणि ऑक्सिजनचा 1 भाग मिळून पाणी तयार झालेलं आहे. पण दोन्ही एकत्र कालवल्यानंतर शिवशक्ती आपण बघितलेलं आहे, एकरूप सामरस्य त्या शब्दांनी जर आपण बघितलं तर हे दोन्हीही एकत्र जे होतं त्याला पाणी असं आपण म्हणतो. पण आपण म्हणताना असं म्हणत नाही की मी आधी हायड्रोजन प्यायले आणि मग मी ऑक्सिजन प्यायले. हे दोन्ही मिळून जे होणारं तिसरं आहे ते पाणी मी प्यायले असं आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे ही तीन पदं एकत्र होऊन या सृष्टीमध्ये सच्चिदानंद रूपाने वावरत असतात, परब्रह्म स्वरूपाने परमशिव रूपाने ते वावरत असतात. पण हे तीनही पदापेक्षा वेगळं आहे, ते सच्चिद आनंद या शब्दामध्ये बंदिस्त होणार नाही, त्याही पेक्षा ते वेगळं आहे असं त्यांनी सांगितलंय. आता ते कसं वेगळं आहे
हे आपल्याला माऊली पटवून देतात. ते असं म्हणतात, पहिली ओवी आहे ह्याच्यामधली शब्द आत्ताचं जे प्रकरण चालू आहे त्याच्यामधली, सत्ता प्रकाश सुख या तिही उणे लेख, जैसे विषपणेची विखची नाही. पहिलीच ओवी आहे 5व्या प्रकरणातली, सच्चिदानंद पदत्रय निरूपण. आता अमृताचा अनुभव सांगताना किंवा त्याविषयी बोलताना ज्ञानदेव इथे विषाचा दृष्टांत देतात, बरोबर उलटा. कारण अमृताच्या विरुद्ध विष असा हा शब्द आहे, तर त्यामुळे इथे बरोबर त्यांनी विषाचा दृष्टांत दिलेला आहे. विष आहे म्हणजे त्याच्यामध्ये विषपणा आलं, त्याच्यामध्ये विषपणा आहे हे विषाला कळतं का? त्याला ते अनुभवता येतं का? विषाला विष बाधलं असं कधी होतं का? नाही होत. ते विष दुसऱ्याला बाधतं. त्यासाठी विष आणि दुसरं काहीतरी असणं आवश्यक आहे. आता ह्याच्यात विषाचा विषावर परिणाम होत नाही, उलट त्याचा वापर दुसऱ्यासाठी केला जातो असं सांगितलेलं. दुसऱ्यावर विषप्रयोग केला जातो, दुसऱ्यावर त्याचा वापर केला जातो. विषाला मी विष आहे याचं भानही नसतं. पूर्वीच्या काळी विषकन्या तयार केल्या जायच्या आणि त्या दुसऱ्यावर विषप्रयोग करण्यासाठी त्याचा वापरही केला जायचा. इथे त्या विषाला हे अजिबात माहिती नाहीये की मी विष आहे आणि माझं सेवन केल्यावर दुसरं कोणी मरतंय, असं अजिबात त्याला त्याची जाणीव नाही, त्याचं भानही नाहीये. कारण त्याला त्याचं विषपण कळत नाही, त्याला त्याचा अनुभव नाहीये. कारण विषाने विष मेलं असं कधीच होत नाही. त्याच्या ठिकाणी जे विषारीपणा आहे, विषपणा आहे, ते दुसऱ्याला मारतं, पण त्याच्यामध्ये स्वतःला मारण्याची शक्ती नाही. विषाने विषाला खाल्लं आणि विष मेलं असं आपण कधी म्हणू शकत नाही, तसं होतही नाही. जसं आपण काल उदाहरण दिलं होतं की अग्नीने अग्नीला जाळलं असं कधीही होत नाही. उलट अग्नी बरोबर आला तर त्याचं प्रज्वलनच जास्त होतं. तसंच विषाला मी विषारी आहे किंवा माझ्यामध्ये विषपणा आहे याचं काहीही भान नसतं. हे त्याला समजतही नाही, त्याचं त्याला भानही नसतं. तसंच आम्ही ज्याला सच्चिद आनंद म्हणतो त्या परमशिवाला त्याला त्याचं भानही नसतं की मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे. ही मीची जाणीवच तिथे नसते. त्यामुळे त्याला ते जाणवतही नाही की मी सच्चिद आनंद आहे. म्हणून इथे माऊली म्हणतात हे सच्चिद आनंद जे सापेक्ष आहे हे त्यातनं बाजूला काढलं, वजा केलं म्हणजे सत्ता प्रकाश सुख या तिही उणे लेख हे तीनही काढून टाकलं, तर मग हे जे द्वंद्व पद्धतीने वापरले जातात, सुख दुःख, आनंद दुःख किंवा सत त्याच्या विरुद्ध असत, अशा पद्धतीने जे वापरलं जातं त्या द्वंद्वाच्याही पलीकडे ते आहे. हे जे तत्व आहे ते सच्चिद आनंद या शब्दांच्याही पलीकडचं आहे. हे पलीकडचं कसं आहे तर गोविंदगिरी महाराज जे आहेत त्यांनी, आदरणीय गोविंदगिरी ज्यांना आपण म्हणतो, ते खूप छान दाखले देतात. तर ते दाखले देताना त्यांनी असा दाखला दिला होता की मुलगा परदेशामध्ये राहतो. आपल्याला हे बऱ्याच वेळा नित्याच्या सवयीचं झालेलं आहे की मुलं परदेशात असतात. मुलगा परदेशात आहे आणि तो मुलगा तिथनं बरेच दिवसांनी आलेला आहे. आता तो जेव्हा घरी येतो त्यावेळेला जर आपण बघितलं तर तो आल्याबरोबर त्याची जी छोटी बहीण असते ती जाते आणि त्याला भाऊ भाऊ म्हणून किंवा दादा दादा म्हणून बिलकते आणि हे प्रेम वेगळं आहे. तो जेव्हा येतो त्यावेळेला त्याचा मोठा भाऊ जो असतो तो त्याला अरे वा आलास का, छान वाटलं हो असं म्हणून त्याला आशीर्वाद देतो. त्याच्यानंतर त्याची आई येते, ती ज्या वेळेला त्याच्या तिथे येते आणि त्याला आलेलं बघते तर तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि डोळ्यानेच डोळ्याची भाषा त्यालाही समजते, पण तरी सुद्धा ती त्याच्या पाठीवरनं हात फिरवते, बरं झालं हो आलास ते. वडीलही तसं करतात. आणि नंतर त्याची जी पत्नी येते ती पत्नी सुद्धा काहीही न बोलता डोळ्याने डोळ्याची भाषा ओळखली जाते. त्या पद्धतीने त्याचा आगमनाचं
जी सूचना तिला मिळालेली असते ती आनंद व्यक्त करते. हे सगळे वेगळे आहेत. म्हणजे तो जो आलेला परदेशातून मुलगा आहे त्याचं एक आई आहे, म्हणजे तो तिचा मुलगा आहे, एक भाऊ आहे, त्याचा तो भाऊ आहे, बहीण आहे, ती बहीण भावाचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे. ही सगळी नाती वेगवेगळी आहेत. पण तरीही त्याची स्वतःची काय एक राजू म्हणा किंवा काय म्हणूया आपण त्याला, त्याचं जे नाव आहे, त्याचं जे आडनाव आहे, ते नामरूप त्याचं जे आहे, त्याची स्वतःची आयडेंटिटी वेगळी आहे. ती वेगळी आहे. तसंच या सच्चिद आनंद स्वरूप असं आम्ही त्याचं वेगवेगळ्या नावांनी वर्णन करतो, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हाका मारतो की ते सत आहे, ते चित आहे, ते आनंद रूप आहे. हे तिन्ही मिळूनही आम्ही त्याला म्हणतो सच्चिदानंद आहे. पण तरीही आम्ही त्याला नामरूपामध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न करतो किंवा माऊली बांधून ठेवायचा प्रयत्न करत आहे. पण तरी सुद्धा ते म्हणतात ह्या तिन्हीपेक्षा ते वेगळंच आहे, त्याची स्वतःची वेगळीच आयडेंटिटी आहे. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे तिन्ही मिळून ते एक आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी काही दृष्टांत दिलेले आहेत. कांती काठिण्य कनक, तिन्ही मिळवणी कनक एक. कांती म्हणजे तेज, सोन्याचं पिवळेपण, कठीणत्व आणि सोनेपणा, हे तीन मिळून सोनं होतं. आम्ही जर म्हटलं की त्यातला पिवळेपणा काढून टाका किंवा त्यातलं कठीणत्व काढून टाका तर ते सोनं सोनं होणारच नाही. तसंच कापराचं सुद्धा आहे. त्यांनी अमृताचं उदाहरण दिलेलं आहे, पुढे कापराचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की शुभ्रता हा कापराचा गुण आहे, सुगंध आणि मृदूपणा हे तिन्ही मिळून कापूर तयार होतो. सच्चिदानंद मिळून ते तयार होतं. पण नुसता त्याचा मृदूपणा म्हणजे कापूर नव्हे. अनेक गोष्टी मृदू आहेत. नुसता शुभ्रपणा म्हणजे कापूर नव्हे, कारण शुभ्र अनेक गोष्टी आहेत. वस्त्र असू शकतं, कापूस असू शकतो, कितीतरी गोष्टी आहेत. सुगंध म्हणजे कापूर नव्हे, कारण फुलाचा सुद्धा सुगंध असू शकतो. मग ह्या सगळ्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर शुभ्रता, सुगंध आणि मार्दव किंवा मृदूपणा हे तीन एकत्र आले म्हणजेच कापूर होतो. म्हणजे कांतीने दिसायला तो आम्हाला उज्ज्वल दिसतो, शुभ्र दिसतो, पण पाहायला जावं तर हातात घेतलं तर त्याचा मृदूपणा आम्हाला कळतो. मृदूपणा हातात घेऊन पाहायला जावं तर आम्हाला त्याचा सुगंध येतो. म्हणजे दोन गोष्टी पाहिल्या तरी सुद्धा तिसरी गोष्ट आम्हाला लगेच समजते. म्हणजेच हे पूर्णपणे एकरूप एक जिन्सी झालेलं आहे. तो सर्व मिळून कापूर झालेला आहे. आपलं घरचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही गव्हाचं पीठ दळून आणतो, त्याच्यामध्ये पाणी मिसळतो आणि मग चांगलं एकजीव करतो, त्याला आम्ही कणिक असं म्हणतो. ही मळलेली कणिक तयार होते एकरूपत्वाने. पण कणिक घ्यावी हातामध्ये तर त्याचा ओलेपणा आम्हाला जाणवतो, ओलेपणा बघावा तर त्याचा मऊपणा हाताला लागतो. मऊपणा म्हटल्यानंतर मग हे पीठ आहे का पाणी आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तसं पाणी म्हणू का पीठ म्हणू का गहू म्हणू, हे सगळंच वेगवेगळं आहे. पण तरी सुद्धा हे सगळं जेव्हा एकत्र होतं ते त्याहून निराळं म्हणजे ती मळलेली कणिक आहे असं आम्ही म्हणतो. तसंच हे सच्चिद आनंद जे आहेत, ही तीन पदं आम्हाला वेगवेगळी वाटत असली तरी सुद्धा परब्रह्म स्वरूपामध्ये ही तीनही एकत्रित रूपाने या परमशिवामध्ये ती एकत्रित रूपाने आहेत. त्यांना वेगळं काढता येत नाही. सच्चिदानंद अशा पद्धतीने ती एकत्रित येतात. मग त्याच्यासाठी त्यांनी पुढे पावसाचा सुद्धा एक दृष्टांत दिलेला आहे की पावसाचे थेंब पडतात, त्या थेंब थेंब मिळून त्याच्या धारा होतात. पण धारा असल्या काय आणि थेंब असला काय, शेवटी ते पाणीच आहे ना. आणि ते पाणी सुद्धा कसं आहे, ते सागराला मिळालं की मग ते पाणी पण आम्हाला दिसत नाही. म्हणजे समग्रतेने अनुभव घेणं म्हणजे कापुराचा, सोन्याचा, आम्ही काय म्हणू, ह्या सगळ्या धारा पडतायत, थेंब पडतायत, तर पाऊस पडतोय, हा समग्र विचार झाला. ह्या समग्र रीतीने ते परब्रह्म जे आहे त्याचा शब्दारूपाने, शाब्दिक रूपाने आम्हाला त्यातनं ही तीन पदं जी आहेत त्यातनं ती दिसायला वेगवेगळी दिसली तरी प्रवृत्तीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये भेद असला
तरी प्रचितीच्या रूपाने ती एकत्रच असतात. मला आनंदही हवा असतो, मला त्याचं सत्रूपही हवं असतं, त्याचं चैतन्यही हवं असतं. म्हणजे ह्या ठिकाणी हे सर्व जो जगनिर्मितीचा आनंद मला होतो, तसाच या भौतिक वस्तूंच्या निर्मितीचा मला आनंद होतो, तसंच आनंद त्याही पेक्षा जास्त आनंद याच्यामध्ये भरलेला आहे. पण हे सगळे शब्द जर रूपाने पाहायला गेलं, ते वेगवेगळे पाहायला गेले तर मात्र आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकाराने दिसतं. तर तसं नाही, ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजे. किंवा हे जे परब्रह्म आहे हे 3 शब्दांच्याही पलीकडचं आहे, तेव्हा हे 3 शब्द त्यातनं वजा करून टाका, त्याची व्यावृत्ती करून टाका. व्यावृत्ती करणं म्हणजे त्याचा निराश करून टाका. कारण आम्हाला ज्या वेळेला एखादी अननोन गोष्ट असते, अपरिचित गोष्ट असते, ती जेव्हा आम्हाला त्याचं वर्णन करून सांगायचं असतं, तेव्हा आधी आम्हाला एखादी नोन म्हणजे जे परिचित गोष्ट आहे ती परिचित गोष्ट आधी सांगावी लागते आणि त्याच्यासारखं हे आहे बरं का असं आम्हाला सांगावं लागतं, कारण आम्ही त्याचा अनुभव घेतलेला नसतो. त्यामुळे त्या शब्दरूपामध्ये बांधून त्याला त्या गोष्टींचा आम्ही ज्याला परिचित आहोत अशा गोष्टींशी संबंध लावून आम्हाला त्याचा अर्थ सांगावा लागतो. जसं एखाद्या स्त्रीचं वर्णन करताना ती कमलाक्षी आहे, म्हणजे तिचे डोळे कमळासारखे आहेत. तर आम्हाला कमळासारखे डोळे आहेत असं जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळेला तिचे डोळे म्हणजे कमळ नसतं हो, पण आम्हाला कमळ माहिती आहे, पण तिचे डोळे माहिती नाही आहेत अजून. म्हणून कमलाक्षी म्हणजे कमळासारखे आहेत हो तिचे डोळे, पण ते डोळे म्हणजे कमळ नव्हे. तसंच हे सच्चिदानंद स्वरूप आहे, पण म्हणून ते सच्चिदानंद या शब्दात बांधू असं ते नाही, ते सीमित नाही, असीम आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना या शब्दांची व्यावृत्ती करायची आहे, निरास करायचं आहे आणि मग पुढे जायचंय, तेव्हा ते खरं रूप आम्हाला कळणार आहे. ही व्यावृत्ती करताना आपले पूर्वापार वेद जे आहेत ते नेहमी याच पद्धतीने जातात, न इति न इति. साम्य तर दाखवतात आणि साम्य दाखवल्यावर मात्र नंतर म्हणतात की असं नाही बरं का, पण ते त्याहून वेगळंच आहे. म्हणजे त्या पद्धतीने ते सांगत असतात. तसंच इथे माऊलींनी आपल्याला हे 3 शब्द कसे त्याला पटत नाही आहेत ते सांगितले. त्या शब्दांची व्यावृत्ती आपल्याला करायची आहे. असतची निवृत्ती केली की उरतं ते सत असतं, जडाची निवृत्ती केली की ते चित उरतं, म्हणजे अचितची निवृत्ती केली की चित उरतं. म्हणजे हे निवृत्ती करणं म्हणजे व्यावृत्ती करणं, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. ते सांगताना ते म्हणतात की हे मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं नाही बरं का. काय असतं, एखादा प्रवचनकार म्हणा, कीर्तनकार असतो, तो ज्या वेळेला परब्रह्माचं किंवा बाकी कुठल्या गोष्टीचं देवाचं वर्णन करत असतो त्यावेळेला त्यांनी जर सांगितलं की मी सांगतोय ना बघा तुम्ही लक्ष ठेवा, बरोबर आहे, मी सांगतो तेच बरोबर आहे, असं म्हटल्यावरती लोक विश्वास ठेवतीलच असं नाही. अशा वेळेला त्याला सांगावं लागतं की असे संत म्हणालेले आहेत, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, असं तुकाराम महाराज म्हणालेत, असे आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणालेत. हे वजन जेव्हा त्या शब्दांना येतं की त्यांनी सांगितलंय त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतेय असं म्हटल्यानंतर त्याला एक वजन प्राप्त होतं, कारण त्या लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो. पण इथे माऊलीच आपल्याला सांगतायत आणि माऊली आपल्याला सांगताना सुद्धा ते म्हणतात मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास नका ठेवू. तर हे निगदिले निश्वासे प्रभूचेनी 11व्या ओवीत म्हटलेलं आहे. हे सगळं निगदिले निश्वासे प्रभूचेनी म्हणजे काय, हे सगळं त्या भगवंतानी सांगितलेलं आहे. ह्या भगवंतानी म्हणजे कुणी सांगितलेलं आहे, हे वेदांनी सांगितले. निगदले निश्वासे, वेद हे हरीच्या घोरण्यातून निर्माण झालेले आहेत म्हणून त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. म्हणजे भगवंताच्या निश्वासातून जे बाहेर पडलेले वेद आहेत त्या वेदांनी हे सांगितलंय, म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवायला हरकत नाही असं माऊली आपल्याला सांगते. त्यामुळे इथे दुःखरूप नाही ते सुखरूप, चित्त नाही म्हणजे जे अचित नाही ते चित, जे असत नाही ते सत,
अशा पद्धतीने वेदांनीच सांगितलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे इथे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणताना जे सच्चित हे रूप जे आहे, तो अनुभव जो आहे तो मिळाल्यानंतर तुला आनंद होणार आहे, तो आनंद काही वेगळाच आहे. त्यामुळे तो आनंद सांगताना सुद्धा हे सुद्धा भगवंतानी सांगितलंय, म्हणजे तुम्हाला पटायला हरकत नाही, त्याच्यावर तुमचा निश्चित विश्वास बसेल असं त्यांनी सांगितलंय आपल्याला. आणि ते सांगताना ते म्हणतात, असतची निवृत्ती केली की उरते ते सत, जडची निवृत्ती केली की उरतं ते चित, आणि ही व्यावृत्ती केल्यानंतर जे शुद्ध स्वरूपात उरतं ते सगळ्या गोष्टी हे सिद्ध करण्याकरता, ह्याला सिद्ध करण्याकरता दुसरं काही लागतच नाही, हे स्वयंसिद्ध आहे. हे परमतत्व जे आहे, परमशिवतत्व जे आहे ते सिद्ध करावं लागत नाही, ते स्वयंसिद्ध आहे. कसं स्वयंसिद्ध आहे? मी जिवंत आहे, आता मी तुमच्याशी बोलतीये, मी जिवंत आहे. हे मी जिवंत आहे हे सिद्ध करायला मला दुसरं काहीही लागत नाही. म्हणजे हे ठामपणे मी सांगू शकते की मी आत्ता बोलतीये, मी आत्ता काही वार्तालाप करतेय, याचा अर्थ मी निश्चितपणे जिवंत आहे. यासाठी मला सिद्ध करायला दुसरं काहीही लागत नाही. तसंच हे आत्मतत्व स्वयंप्रकाशित आहे हे सांगण्याकरता दुसरं काही, स्वसंवेद्य असं आहे हे सांगण्याकरता दुसरं काहीही लागत नाही. आम्हाला लागतं बरं का काही काही वेळेला. आम्ही जिवंत आहोत हा दाखला आम्हाला पेन्शन करता द्यावा लागतो, म्हणजे आम्ही स्वतः गेलो तरी पण दाखला द्यावा लागतो. हा व्यावहारिक दृष्टिकोन झाला. पण तो नाही, मी जिवंत आहे सांगण्याकरता दुसऱ्या कशाची गरज नसते. तसंच हे स्वसंवेद्य आहे सांगण्याकरता खरं म्हणजे कशाची गरज नाहीये. पण तरी सुद्धा हे वारंवार ते आम्हाला सांगतायत. त्याचं कारण हे आहे की वारंवार सांगितलं की आमच्या मनावरती ते बिंबतं. म्हणून आमच्या बुद्धीची जी चळवळ सारखी चालू असते ना, चुळबुळ चालू असते, असंच का तसंच का, मग हेच का, मग तसंच का सांगितलंय, ही जी बुद्धीची चळवळ चालू आहे ना. आतापर्यंत वाणीचं निराश आपण बघितला, पण बुद्धीचा सुद्धा निराश करावा लागतो, ती चुळबुळ कमी करावी लागते. म्हणून दृष्टांतावर दृष्टांत ते देतात, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला पटणारा दृष्टांत हा वेगळा असतो. एखाद्याला एक पटतो, एखाद्याला एक पटत नाही, अशा पद्धतीने ते असतं. त्यामुळे एवम सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अन्न व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. अज्ञानाकडून आम्ही ज्ञानाकडे गेलो म्हणून गैरसमज व्हायला नको. व्यावहारिक ज्ञान हे बाहेरून येणारं असतं, ते बाहेरून आत येतं. जसं आपण काल ज्ञान अज्ञान बघितलं त्यावेळेला आपल्या लक्षात आलं. पण आत्मज्ञान जे आहे ते स्वयंसिद्ध असतं, ते आतूनच बाहेर येतं. हे वाचक शब्द जे आहेत ते त्याची फक्त प्रतिमा तयार करतात, त्याला रंग रूप आकार देतात. पण रंग रूप आकार याच्यापेक्षा ते निराळं आहे. कमळ म्हटलं, कमळ की लगेच आमच्या डोळ्यासमोर कमळ उभं राहतं. आम्हाला लगेच डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं, त्याचा रंग उभा राहतो, रूप उभं राहतं. तसंच चांद्रशाखा न्यायाप्रमाणे ते परब्रह्म म्हणजे काय आहे, ते परमशिवतत्व म्हणजे काय आहे, त्याच्यातला सुद्धा फरक, किती शक्ती सहित असलेला शिव कसा आहे, ते परमशिवतत्व कसं आहे, ते हे वेगळं कसं आहे, खरं तर सगळं एकच आहे. पण तरीही आम्हाला कळण्याकरता, ते स्पष्ट चित्र आमच्या पुढे उभं राहण्याकरता चांद्रशाखा न्यायाप्रमाणे हे शब्द पदत्रय इथं लावलेलं आहे. हे फक्त त्याचे वर्णन करणारे शब्द आहेत, पण हे शब्द म्हणजे तो नव्हे, हे खात्रीपूर्वक आहे असं ते सांगतात. आता हे शब्द म्हणजे तो नव्हे हे सांगण्याकरता पुन्हा त्याने दृष्टांत दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात 14व्या ओळीमध्ये की सूर्याचे निप्रकाशे जे काही जड भासे आभासे, तया तो गिवसे सूर्य काही. जसं शब्दामध्ये परब्रह्म व्यक्त करता येत नाही, न इति असंच म्हणावं लागतं. त्या शब्दांना सोडून द्या आणि त्याच्याकडे बघा. हे शब्द जाऊ देत, त्या वाणी जाऊ देत, हे बुद्धी जाऊ दे, मन जाऊ दे, हे सगळं गेलं की मग, कारण मन, बुद्धी आणि वाचा हे सगळं त्याचं वर्णन करण्यामध्ये गुंततात.
ते हे शब्द आहेत. हे सगळंच, ह्या सगळ्या गोष्टींचा निराश करा. हा निराश झाल्यावरती आम्हाला जे दिसेल ते खरं त्याचं रूप आहे. सच्चिद आनंद या शब्दांनी त्याला प्रकाशित केलेलं नाहीये. हे शब्द प्रकाशित करणारा तो आहे. हे कसं आहे? जर सूर्य आपण बघितला तर सूर्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसतात. म्हणजे आम्ही काय म्हणतो की सूर्य या सगळ्या गोष्टींना प्रकाशित करतोय. याच्या सूर्याच्या प्रकाशामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतायत. पण म्हणून त्यातली एखादी गोष्ट सूर्याला प्रकाशित करते का? तर नाही करत. सूर्य त्या दृष्टिकोनातनं स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसरं कोणी लागत नाही प्रकाशित करायला. अर्थात त्याच्याही पुढचा आपण विचार केला तर या सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारं ते आत्मतत्व आहे. ते परब्रह्मतत्व आहे. ते परमशिवतत्व आहे. पण सूर्याला बाकीच्या गोष्टी प्रकाशित करू शकत नाहीत. त्याप्रमाणे व्यवहारातल्या गोष्टी की बॅटरीने मी सूर्यावरती प्रकाश पाडला आणि सूर्य प्रकाशित झाला असं होऊच शकत नाही. तसंच सूर्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्य स्वयंप्रकाशी असल्यासारखा आहे या इतर गोष्टींच्या तुलनेत. तसंच हे परमतत्व स्वयंप्रकाशी आहे. त्याला प्रकाश देण्यासाठी दुसरं कोणी लागत नाही. प्रकाशित करण्यासाठी दुसरं कोणी लागत नाही. आता त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की केन उपनिषदामध्ये अग्नीला वाणी म्हटलेलं आहे. म्हणजे अग्नीपासून वाणी निर्माण होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी तेजस्वी वाणी, कारण तेजाचं स्वरूप आहे. वाणी जेव्हा बोलायला लागतो आपण तेव्हा ती तेजस्वी पण असते. ती वाणी इतकी हे आहे की ती काही वेळेला एक घाव दोन तुकडे पण करते आणि काही वेळेला ती प्रेरित पण करते. हे दोन गोष्टी तिच्यामध्ये आहेत. पण आपण इथे तेजस्वी वाणीचा विचार करतोय कारण आपण अमृताचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे ही वाणी कितीही तेजस्वी असली तरी सुद्धा ती त्या सच्चित आनंद या पदांचा ती अगदी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ सांगेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करेल. हे सत आहे, चित आहे, आनंद आहे असं वर्णन करेल. पण तरी सुद्धा त्या सच्चित आनंदाला प्रकाशित करणारं ते तत्व आहे. त्या प्रकाशित होणाऱ्या तत्वाला म्हणजे परब्रह्म तत्वाला ही वाणी प्रकाशित करू शकत नाही. ती त्याच्यापर्यंत खरं तर पोहोचूच शकत नाही. ती कितीही तेजस्वी असली तरी ती त्याला शब्दामध्ये बांधून ठेवू शकत नाही. खरं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञा केली होती ज्ञानेश्वरीमध्ये, बोली अरूपाचे रूप दाविनं असं त्यांनी म्हटलं होतं. पण इथे मात्र अमृताचा अनुभव तसा घेता येणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जे केलेले ते टीका आहे, ते त्याचं रूपांतर केलेलं आहे. आपल्याला ती कळावी म्हणून त्यांनी सांगितलेली आहे. 700 श्लोकांचं 7000पेक्षा जास्त ह्याच्यात त्यांनी दृष्टांत वगैरे देऊन भावपूर्ण रीतीने ती सांगितलेली आहे. पण इथे हा अनुभव आहे, हा ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो. आता जर आपण सांगितलं, एक उदाहरण आपलं द्यायचं ठरवलं तर आपण असं उदाहरण देऊया की आईच्या गर्भामध्ये मूल आहे. आता आईच्या गर्भामध्ये ते वाढतंय आणि ते आतमध्ये वाढत असताना आपण त्याला म्हटलं तुझी आई कशी आहे त्याचं वर्णन कर बरं. ते कसं करेल त्याचं वर्णन? कारण त्यांनी त्याच्या आईला पाहिलंच नाहीये, तर ते त्याचं वर्णन कसं करेल? त्याचप्रमाणे आम्ही त्याला पाहिलेलं नाही, आम्ही तर वर्णन करूच शकत नाही. पण माऊलींनी त्याचा अनुभव घेतलाय आणि ते त्याला शब्दामध्ये बांधून आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतायत. पण म्हणून ही वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ती न इति अशाच पद्धतीने व्यावृत्तीनेच बोलत राहते. किंवा सच्चिद आनंद ह्या शब्दातनं ती त्याला व्यक्त करायचं ठरवलं तरी सुद्धा ती त्याचं पूर्ण स्वरूप व्यक्त करू शकत नाही, कारण वाणी त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. माऊली या ठिकाणी सारांश रूपाने असं सांगतात की श्रुतीमध्ये प्रसिद्ध असलेली अशी जी काही वचनं आहेत, परब्रह्म वस्तूचं ज्ञान करून देणारी जी वचनं आहेत, श्रुतींमध्ये असं मी आत्ता म्हटलं तर आपण जर बघितलं तर वेद आणि उपनिषद यांच्या श्रुती असतात, ग्रंथांच्या ओव्या असतात, काव्याच्या पंक्ती असतात, अभंगाचे चरण असतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्याने म्हटलं जातं हे श्रुती म्हटलेलं आहे. हे वेदांच्या ज्या श्रुती आहेत त्या
एकाने पुढे दुसऱ्याला सांगत सांगत असं ऐकून ऐकून त्या पुढे गेलेल्या आहेत. त्यावेळेला लिखाणाची परिस्थिती नव्हती किंवा लिहिण्याची आणि प्रिंटिंगची वगैरे सोय नव्हती. त्यावेळे वेद हे एकमेकांना सांगून ऐकून अशा पद्धतीने केले जायचे. त्या श्रुती आहेत. श्रुती आणि स्मृती याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. श्रुती ह्या बदलत नाहीत, त्या असतात तशाच असतात. पण स्मृती ज्या आहेत त्या बदलतात. स्मृती म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण वागण्या चालण्याचे बोलण्याचे नियम असं म्हणतो. हे नियम जे आहेत ते कालसापेक्ष बदलतही जातात. पण श्रुती ह्या मूळ गर्भ जो आहे त्याचा तो बदलत नाही. त्या श्रुतींप्रमाणे स्मृती लिहिल्या जातात. अशा अनेक स्मृती, मनुस्मृती वगैरे आपल्याला माहितीची आहे. तर त्या स्मृती लिहिल्या गेल्या आहेत. त्या कालपरत्वे त्याच्यात थोडा थोडा बदल केला जातो. पण श्रुतींमध्ये बदल कधीही होत नाहीत. ते देववाणी आहे, ती भगवंताची वाणी आहे, ते वेद आहेत, म्हणून त्याच्यात बदल होत नाही. असो, तर हे माऊलींनी इथे सारांश रूपाने ते आपल्याला सांगतात की श्रुतीमध्ये प्रसिद्ध असलेली ही सच्चिदानंदाची जी पदं आहेत हे फक्त ब्रह्मवस्तूचं शाब्दिक ज्ञान करून देण्यासाठी आहेत. त्या स्वरूपाला कसं जाणायचं हे आधी आपल्याला हे 3 पदं वेगवेगळी केली की आपल्याला त्याचा अर्थ समजायला लागतो आणि अर्थ स्वतंत्रपणे कळायला लागतो. आणि मग ही 3 पदं एकत्रित केली की मात्र त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्गही आपल्याला कळतो आणि आपल्याला त्याचं शाब्दिक रूपानेच ज्ञान होतं. पण थोडंसं का होईना न इतीच्या आपण जवळ जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी एक दत्तक घेतला, एका मुलाला मी दत्तक घेतलं. आता दत्तक घेतलं म्हणजे तो मुलगा माझा आहे का? नाही, मी त्याला मांडीवर घेतलं, दत्तक घेतलेलं आहे. आता दत्तक ज्या वेळेला मी एखाद्या मुलाला घेते त्यावेळेला मला 10 जणांना सांगावं लागतं, हा माझा मुलगा आहे बरं का, हा माझा मुलगा आहे बरं का. कारण मी त्याला दत्तक घेतलेलं असतं. जो स्वतःचा असतो त्याच्याबद्दल असं कधी सांगावं लागत नाही, कारण ते परिचित असतं, आजपासून तो असल्यापासून लोकांना माहिती असतं. पण दत्तक घेतल्यानंतर हा माझा मुलगा आहे बरं का असं मला सांगावं लागतं. हळूहळू हळूहळू तो मुलगा माझ्याशी इतकं प्रेमाने वागायला लागतो, खूप छान वागायला लागतो आणि मला तो आई आई असं म्हणायला लागतो. आजूबाजूच्या लोकांनाही चांगलं वाटतं आणि मग मला वेगळं काही सांगावं लागत नाही की हा माझा मुलगा आहे. तेच आपण मला म्हणायला लागतात, तो तुमचा मुलगा आहे ना, त्याने असं सांगितलं बरं का. म्हणजे मला हे वेगळ्या पद्धतीने सांगावं लागत नाही, ते समजून घेतात की हा माझाच मुलगा आहे. तसंच सुरुवातीला ही सच्चिद आनंद ही 3 पदं जी आहेत ती आपल्याला वेगळी वाटतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा अर्थ लावायला लागतो की सत म्हणजे असं, चित म्हणजे असं, सत म्हणजे असतची असे, चित म्हणजे त्यातलं चैतन्य शक्ती, नंतर मग आनंद म्हणजे एकदम परमानंद ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं. अशा तऱ्हेने ते सगळं आम्ही त्याचं वर्णन स्वतंत्र करत जातो त्या 3 पदांचं. पण हळूहळू नंतर आमच्या लक्षात येतं की ते सत आहे, ते असतची असे आहे. तो आनंद त्याच्याच अनुभवामध्ये आहे आणि ते चैतन्य जे आहे ते त्याचंच आहे, ते स्वयंप्रकाशित आहे. त्याच्यापर्यंत गेल्यानंतर आम्ही सुद्धा सच्चिद आनंद स्वरूपच होऊन जाणार आहोत आणि त्याच्याशी एकरूप झाल्यावर तो आणि मी वेगळा उरणारच नाहीये. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. मग या 3 पदांना काही अर्थच राहणार नाहीये. एकदा अनुभव आला, एकदा अनुभूती आली की आम्हाला त्या शब्दांचा अर्थ जो आहे त्याच्याशी काही कर्तव्य राहणार नाही. पण तोपर्यंत आम्हाला समजावून घ्यायला हे पाहिजे आहे. इथे तैसा सच्चिदानंदा चोखटा दाऊनी द्रष्ट्याच्या द्रष्टा असं 25व्या ओवीमध्ये सांगितलंय. ही 3 पदं जी आहेत ना, सच्चिद आनंद, ही 3 पदं द्रष्ट्याला द्रष्टा दाखवतात. तैसे सच्चिदानंदा चोखटा दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया. आता ही पदं द्रष्ट्याला द्रष्टा दाखवतात. म्हणजे नक्की काय करतात? तर द्रष्टा 2 आहेत. आपण जर दासबोध वाचलेला असेलच, बरेच जणांनी वाचला असेल, कारण आपण इथे संत समागमवरती सुद्धा आपण वारंवार
हे दासबोधावरची व्याख्यानं आपण ऐकत असतो. लाडसर ते मोठ्या प्रेमाने आणि परिपूर्ण रीतीने सांगत असतात. ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण बघतो, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे जे आपणासी आपण आहे ना, तेच इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, दावनी द्रष्ट्या द्रष्टा आपणासी आपण, खोटा मी खरा मी. आता ह्या द्रष्ट्याला जो साक्षी रूपाने आपल्या आतमध्ये बसलेला आहे तो कायम जागाच असतो. तो सगळं पाहत असतो. आपण झोपलेलंही पाहतो, आपण उठलेलंही पाहतो आणि आपण काय करतोय हेही तो पाहत असतो. पण आपल्याला तो काही बोलत नाही. तो साक्षी रूपाने पाहत असतो. हा जो खरा मी आहे ना आतला, त्याला हा दुसरा द्रष्टा आहे ना, खऱ्या मीला हा खोटा मी अनुभव करतो. द्रष्ट्याला द्रष्टा दाखवतो. आपणासी आपण बघतो. हा द्रष्टा म्हणजे पाहणारा. हा खोटा मी जो बाहेरचा आत्तापर्यंत होता सगळं बघणारा, तो हळूहळू आतल्या मीला पाहायला सुरुवात करतो. आतला मी जागाच आहे. हा बाहेरचा जो आहे हा आता तत्वमसीचा बोध झाल्यावर, अहम ब्रह्मास्मीचा बोध झाल्यानंतर, ज्ञान विज्ञान सगळं परिपूर्ण झाल्यानंतर आता तो आतल्याला पाहतोय. दावनी द्रष्ट्या द्रष्टा पहावे आपणासी आपण. ह्या पद्धतीने ते जेव्हा तो पाहतो, किंवा उपनिषदांमध्ये सांगितलं दोन पक्षी, एक खालच्या फांदीवर आहे, एक वरच्या फांदीवर आहे. आता हा वरच्या फांदीवरचा आहे तो फक्त बघतोय, आणि हा खालचा फांदीवरचा जो आहे तो त्याला सारखा हाक मारतो, अरे ये ना खाली, बघ ना किती छान छान फळं आहेत आणि इतकी छान लागतात, काही आंबट आहेत, काही गोड आहेत, काही कडू आहेत, पण मस्त लागतात, तू ये ना खाली, असं म्हणतो. तो म्हणतो नाही नाही, चालू दे तुझं काय चाललंय ते. हळूहळू हा खालचा पक्षी वरच्या पक्षाकडे, वरच्या फांदीवर असं जात जात ती फळं शोधायला म्हणून जातो खरं म्हणजे. आणि नंतर तो बघतो की हा आहे, हा काहीच खात नाही, काहीच पित नाही, काही बघत नाही. हा द्रष्टा आहे, हा साक्षी रूपाने पाहणारा आहे. हळूहळू याचं सगळं करून झालं की हा खालच्या फांदीवरचा पक्षी वरच्या फांदीवर उडत उडत जाऊन त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. आत्मा परमात्म्याशी विलीन होतो, किंवा शिव जो जीव आहे तो जीवापासनं शिवापर्यंत जातो, शक्ती सहित शिवापर्यंत जातो, ईश्वरापर्यंत जातो. आणि पुढे ईश्वर, जीव आणि शिव यांचं म्हणजे महाशिव, परमशिव, त्या शिवाशी त्याचं मिलन होतं. हे जे आहे हे शून्य ते महाशून्य, पुन्हा हाच प्रवास आहे. कारण तिथपर्यंत पोचल्यानंतरचा पुढचा प्रवास हे द्रष्ट्या दर्शन, ही सगळी त्रिपुटी तिथे नष्ट झालेली असते. आणि अशा वेळेला हा खरा मी जो आहे त्याला हा खोटा मी तिथपर्यंत जायला लागतो. तसतसा तो शुद्ध होत जातो. आणि शुद्ध होऊन गेल्यानंतर त्याला वाटतं अरे मी दुसरा नाहीच आहे, हाच मी आहे, असं तो अनुभव घेतो. त्यावेळेला मात्र लागती वाटा मौनाचिया. तेव्हा ही 3 पदं जी आहेत, हा जेव्हा तो पुढचा प्रवास करायला निघतो, महाशून्य पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्या आधी शून्य ते महाशून्य, या शून्यापर्यंतच्या प्रवासापर्यंत हे सच्चिदानंद तुमची वाट धरतात, म्हणजे तुम्हाला सांगत राहतात. पण जेव्हा ही पुढची उडी घेतली जाते, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, असं समर्थ सांगतात, ही जी दृष्टी आहे तिथपर्यंत हे 3 शब्द आम्हाला पोचवतात. पण त्याच्या पुढे ते येत नाही. 3 पदे लागती वाटा मौनाचिया, ते परत माघारी फिरतात, ते मौनामध्ये जातात. कारण पुढचा प्रांत सगळा मौनाचा आहे. सच्चिद आनंद या शब्दाने जो अर्थ व्यक्त होतो तो केवळ त्याचा अर्थ आहे असं नाही. 3 शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्या प्रत्येक शब्दामध्ये तो अर्थ जेवढा आपण विकसित करू तेवढा तो विकसित होतो. तेवढंच मर्यादित नाहीये की सत म्हणजे असतची असे, असं नाहीये. सत म्हणजे आहेच आहे, तो आधीही होता, नंतरही होता, त्याच्या पुढेही राहणार आहे. अशा पद्धतीने हे शब्द आम्ही सीमित करू शकत नाही. पुन्हा या शब्दांमध्ये शाब्दिक सामर्थ्य तर आहेच, मानसिक सुद्धा आहे, आणि त्याप्रमाणे ती शांती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. कशा अर्थाने? आनंद हा जर शब्द आपण घेतला तर प्रिय, मोद, प्रमोद, आनंद हे आम्ही तर म्हणतोच आहोत. पण इथे हा जो आनंद आहे तो ब्रह्मानंद आहे. उपनिषदामध्ये त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. ते इतकं डिटेल आत्ता करणं शक्य नाहीये. पण हे ब्रह्मानंद जो आपण म्हणतो, ब्रह्मानंदी टाळी लागली,
पण ती ब्रह्मानंदी टाळी आपली व्यवहारातली वेगळी असते. हे जे ब्रह्मानंद मिळणारं ते ठिकाण आहे ते त्या शब्दांच्या पलीकडचं आहे. तो अनुभवच घ्यावा लागतो. जे जे बोलिले ते ते नव्हे. आतापर्यंत जे काही बोललोय ना ते तसं नाही हो. होय ते तव न बोलवे. म्हणजे खरं आहे ना त्याचं बोलण्यामध्ये रूपांतर करता येत नाहीये, त्याचं वर्णन करता येत नाहीये. ते सगळं ह्या शब्दांच्या पलीकडचं आहे. त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही. त्याचा साक्षात अनुभवच घ्यावा लागतो आणि तो ज्याचा त्यानेच घ्यावा लागतो. त्याचा मी शब्दामध्ये मी तो अनुभव मी सगळा घेतलेला आहे असं माऊली कधी म्हणत नाहीत की मी ते सगळा अनुभव घेतलेला आहे, आता हा अनुभव कसा आहे तो मी तुम्हाला देतो, तुम्हाला मी देतो तो अनुभव, देऊ शकतो मी तो अनुभव, असं ते म्हणत नाही. असं म्हणणं किंवा असा प्रयत्न करणं हे सुद्धा हास्यास्पद आहे, केवळ अशक्य आहे. असं बोलिया रूपाचे रूप दाविना असं म्हणणारे माऊली इथे मात्र आम्हाला सांगतात असं म्हणणं अमृताचा अनुभव हा ज्याचा त्यानेच घ्यावा लागतो. तिथपर्यंत चंद्रशाखा न्यायाने नेता येईल, तिथपर्यंत शब्दाने नेता येईल, पण घास हा आपल्यालाच गिळावा लागतो. दुसरा आपल्या तोंडात आणून भरवेल, पण तरी गिळण्याची प्रक्रिया ज्याची त्यालाच करावी लागते ना. तसंच अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यावी लागते. आणि हे असं म्हणणं की मी तुला अनुभव घेऊन देईन, मी पुस्तक वाचलं, मला आवडलं आणि इतकी मी त्याच्यामध्ये तल्लीन होऊन गेले. ज्ञानतेची देव हे पुस्तक मी वाचलं. अहो खरोखरी ते पुस्तक वाचताना आपण एकरूपच होऊन जातो माऊलींशी. मग हे जे एकरूप होतं त्यावेळेला मी ते पुस्तक दुसऱ्याला देते आणि म्हणजे वाच बघा तू, इतकं सुंदर आहे ना की हातातनं सोडवतच नाही. मान्य आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण वाचल्यानंतर आपण वाचत असताना आपण काय भावनेने ते वाचतोय, किती तल्लीन होतोय, याच्यावरती आपलं अनुभूती अवलंबून आहे. तसं दुसऱ्याला मी ते पुस्तक देऊ शकेन, पण माझा अनुभव त्याला देऊ शकत नाही. हे जसं आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले हे मी तुला अनुभव घेऊन देतो असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्याच्यासाठी ते सांगतात सावलीवरी न मववे माविते जैसे. मनुष्याला आपण जर म्हटलं की सावली पाहून मी त्या वर्णन करू शकतो, म्हणजे नुसती मला एखादी सावली दाखवली आणि ती सावली पाहून मी त्याचं वर्णन करू शकेन. किती वर्णन करू शकेन की बाबा हां ही सावली प्राणी पक्षी नाही, ही मनुष्याची सावली आहे. त्या सावलीमध्ये आपल्याला सगळं काळच दिसतं, आपण त्याचं वर्णन करू शकतो की नाही ही ना जरा बाईची सावली वाटते, तेही सांगू शकतो. म्हणजे आपण तिथपर्यंत पोचू शकतो, पण 100% वर्णन करता येत नाही की ही सावली ज्या स्त्रीची पडलेली आहे ती गोरी आहे का काळी आहे, तिचं नाव काय आहे, ती काय काय करू शकते किंवा तिच्यात कोणत्या कला आहेत, हे वर्णन करू शकत नाही. हे शब्द सुद्धा सावलीसारखे परप्रकाशित आहेत. तर सावली ही परप्रकाशित आहे. उजेड असेल किंवा प्रकाश असेल तर सावली पडेल, ऊन असेल तर सावली पडेल, नाही का. त्यामुळे ही परप्रकाशित आहे. सावली आपल्याला दिसते याचा अर्थ ती प्रकाशित होते. प्रकाशित होणं म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला नजरेला दिसणं म्हणजे ती गोष्ट प्रकाशित होते. तर ते ही प्रकाशित होते, पण ही परप्रकाशित आहे. तसंच सावलीसारखं आमचं सुद्धा असं आहे, आम्ही त्याचं वर्णन न इति इथपर्यंत करू शकतो, व्यावृत्तीने करू शकतो, किंवा असं आहे पण तसं नाही आहे, अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो. पण प्रॉपर त्याची अनुभूती आहे ती आपल्यालाच घ्यावी लागते. आम्ही ज्या वेळेला खूप उन्हातून येतो, दमून थकून येतो, तर उन्हाचा ताप, तो संस्कार जो आमच्यावर झालेला असतो गरम होण्याचा, त्यावेळेला जर कोणी गार पाणी आणून दिलं की आम्हाला आनंद होतो. करा शब्दात वर्णन नाही करता येत. इतकं छान वाटलं, अगदी गार पाणी प्यायल्यावर बरं वाटलं, अमकं वाटलं तमकं वाटलं, किती वाटलं तिथपर्यंत तुम्ही जाल. प्रॉपर जी अनुभूती आतमध्ये घेतलेली आहे, आतमध्ये जे आम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे त्याचं वर्णन नाही आम्ही करत. तृप्त झालो एवढं फार तर म्हणू शकतो. तसंच हे जे गार पाण्याच्या संस्काराने आम्हाला जे आनंदी केलंय, इथे दुःखाची निवृत्ती झाल्यावरती होणारा आनंद आहे, इथपर्यंत आम्ही म्हटलं तरी हरकत नाही. पण मूळ ज्ञान स्वरूप, आता इथे कसं आहे
की इथे दुःख जे मला होत होतं, तो ताप होत होता, गरम होत होतं, ते कमी झालं. पण प्रत्यक्ष जी ज्ञान वस्तू आहे, वस्तू म्हणजे परब्रह्म तत्व जे आहे, त्याला कोणताच धर्म नाही. त्याला शब्दात कसं पकडणार? सच्चिद आनंद ही पद त्या परब्रह्म तत्वाला किंवा त्या परमशिवाला लावणं सुद्धा चुकीचं आहे. हे कळण्यापुरतं आम्ही ती 3 पदं लावू शकतो. शब्दामध्ये त्याला आम्हाला बंदिस्त करता येत नाही. हे सगळं शब्दांच्या पलीकडलं आहे असं सांगताना सुद्धा त्यांनी कसे दृष्टांत दिलेत. हे मौनात जातात. कसे जातात? पुढचा भाग आहे तो मौनाचा आहे. 2 माणसं शेजारी शेजारी झोपली होती. आता ही 2 जण झोपली होती. त्यामध्ये आधी सुरुवातीला झोपल्याबरोबर काही आपल्याला झोप लागत नाही. त्यावेळेला एक जण दुसऱ्याला गाढ झोप म्हणजे काय हे सांगत होता. ती गाढ झोप म्हणजे ना असं असतं की काही कळत नाही, सुषुप्ती म्हणतात त्याला, वगैरे वगैरे. मग सगळं त्याचं आध्यात्मिक ज्ञान वगैरे सगळं त्यांनी सांगितलं त्याला की गाढ झोप म्हणजे नक्की काय. आता हे सगळं ते 2 जण आडवे पडून बोलत होते आणि त्यावेळेला गाढ झोप म्हणजे काय ह्या एक माणूस दुसऱ्या माणसाला सांगत होता. दुसरा माणूस हं हं असा हुंकार देत देत ते ऐकत होता. आता हळूहळू ऐकता ऐकता त्या माणसालाही झोप लागली आणि या माणसालाही झोप लागली. आता ही गाढ झोप या दोघांनाही लागली. त्यावेळेला सांगणं, बोलणं, ऐकणं सगळं बंद झालं. हाही गाढ झोपेत गेला, तोही गाढ झोपेत गेला. आता गाढ झोपेबद्दल कोणी कुणाला काय सांगायचं? तसंच सर्व शब्द संपले की उरतं ते ते तत्व असतं ज्याला शब्दामध्ये बांधून ठेवता येत नाही. ते ज्ञप्ती मात्र असतं. ते खरं तत्व आहे. ते परमशिव तत्व आहे. द्वंद्वाचं, कारण हे जेव्हा आम्ही शब्द वापरतो तेव्हा तिथे द्वंद्व असतं. हे द्वंद्वाचं निरर्थक असं पोकळ आवरण ज्या वेळेला टाकून दिलं जातं तेव्हा जे स्वयंभू, स्वप्रकाशित, स्वयंप्रकाशित, स्वसंवेद्य असं असणारं हे ज्ञ मात्र म्हणजे ते तत्व असतं. द्वंद्व म्हणजे काय हो मग? द्वंद्व म्हणजे मी मी आम्ही जे सारखं म्हणत असतो ना, तर ते मी ते सगळं जे नाही ते द्वंद्वाच्या पलीकडचं. इथं द्वंद्वामध्ये भेद आहे. मला जे आवडतं ते मला अनुकूल असतं, जे अनुकूल असतं ते सुखकारक असतं. मला जे म्हणजे प्रतिकूल असतं ते दुःखकारक असतं. हे मला माझी आवड असते, मला माझी नावड असते. मी माझं आलं की तू तुझं पण आलं ना. अशा ह्या द्वंद्वाच्या मगरमिठीतून सुटण्याची कोणालाही इच्छा नसते. आम्ही त्याच्यातच अडकून राहतो. पण काही वेळेला दुःखाच्या अनपेक्षित अशा प्रचंड आघातामुळे आम्हाला हे द्वंद्व समजायला लागतं आणि मग आमच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते. ती कायम राहते आणि त्याचा शोध घ्यायला आम्ही सुरुवात करतो आणि मग लक्षात येतं हे द्वंद्वाचं आवरण जे आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, आम्हीच आमच्यावर घातलेलं आहे आणि आम्हीच त्याच्यामध्ये अडकून पडलोय आणि आम्हीच आता ओरडतोय की आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा. खरं म्हणजे हे द्वैतगुणी वस्त्र फेकून दिलं, गळून पडलं की उरतं ते मात्र एकम एव अद्वितीय असं ते तत्व आहे. आता इथे पण बघा आम्ही म्हटलं हे द्वंद्व, कारण द्वंद्व आलं की त्रिपुटी आली, त्रिपुटी आली की पुन्हा म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही अडकून पडतो. म्हणजे हे सगळं जेव्हा त्रिपुटीही जाते, द्वैतही जातं, हे सगळं जेव्हा जातं त्यावेळेला जे उरतं ते एकम एव अद्वितीय आहे असं मी आत्ता म्हटलं. पण तरी सुद्धा माऊली इथे सांगतात तसंही म्हणून उपयोगाचं नाही. ते 34व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात की वरी एक पण गणिजे ते गणतेनेसी दुजे. आता ते एकम एव अद्वितीय आहे असं मी म्हणता म्हणता म्हणून घेतले. जे इथे बसलेले त्यांनाही ते पटलेलं असेल, कारण तेही असं म्हणणाऱ्यातले आहेत. त्यांनीही वेदांत सगळं वाचलेलं आहे. त्यामुळे ते एकमेव अद्वितीय असं जेव्हा मी म्हणते तेव्हा एक म्हटलं की तिथे 2 आलेच. एक या संख्येमध्येच अनेक संभवतात. आपण परब्रह्माचं वर्णन करताना असं म्हणतो, तो म्हणतो एकाकी न रमते. एकाला म्हणजे एकाकी न रमते म्हणजे दुसरा कोणतरी पाहिजे हे त्याच्यामध्येच आहे ना. तर त्यामुळे एक ही संख्या म्हटलं की त्याच्यात अनेक संभवतात.
माझा पहिला नंबर आला. कधी येईल? अनेक लोक असतील तेव्हा त्याच्यात आला म्हणजे पहिला नंबर आला. मी एकच एक असेल तर पहिला काय आणि दुसरा काय? एकच आहे. तर त्यामुळे एक या शब्दामध्येच दुसरा ध्वनित होत असतो. त्यामुळे एकम एव अद्वितीय हे सुद्धा म्हणणं त्याला चुकीचं आहे असं इथे माऊली आपल्याला सांगतात. आता हे ज्या वेळेला माऊली सांगतात त्यावेळेला सुख जी आहे ही अगम्य अवस्था आहे. हे इथलं जे सुख आहे या सुखात आनंदात असताना मी आनंद रूप होऊन जाते आणि मी आनंद रूप आहे याचंही मला भान नसतं. काल आपण भान अभान हे सगळं पाहिलेलं आहे. तर हे याचंही भान मला नसतं. या सच्चित आनंद या अवस्थेतला जो आनंद आहे ना तो आनंद ओसरल्यानंतर मग मला त्याचं भान येतं की मी त्या सुखाचा अनुभव घेतला आहे याचं भान मला येतं. आता हे सगळं म्हणजे काय आहे? तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा मी त्या सुखाचा म्हणजे हे माऊली सांगतायत, अजून अनुभूती आमच्यापैकी मला स्वतःला तर काही आलेली नाहीये. ही माऊली असं सांगतायत की मी जेव्हा सुखाचा अनुभव घेतला तेव्हा त्या सुखाशी मी एकरूपच झालेलो असतो किंवा त्यावेळेला मी हे सुख अनुभवतोय, हे आनंद रूप आहे ते अनुभवतोय याचंही मला भान नव्हतं. जेव्हा त्यातनं मी बाहेर आलो त्यावेळेला मला कळलं की मी त्या सुखाचा त्या अनुभूतीचा म्हणजे अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभूतीची आता ते आम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा ती त्याची स्मृती असते. त्यांनी जो अनुभव घेतलाय त्याची ही स्मृती असते. त्या आनंदाची स्मृती आहे, त्या अनुभवाची स्मृती आहे आणि ही स्मृती सांगताना पुन्हा त्रिपुटी येते. म्हणजे अनुभव घेत असताना तो वर्तमान काळ होता आणि आता मात्र ते सांगतात मी अनुभव घेतला होता. म्हणजे हे कालसापेक्षता सुद्धा इथे आली. हे पण इथे आलं. म्हणजे अनुभव ज्या वेळेला घेतो त्यावेळेला तो अनुभव सांगू शकत नाही कारण तो वेगळा नसतोच. आणि तो जेव्हा वेगळा होतो तेव्हा तो अनुभव सांगतो, पण त्यावेळेला तो अनुभव घेत नसतो. त्या अनुभवाची तो स्मृती सांगत असतो. आपण सुद्धा आपल्या बाबतीत बघितलं तर आम्हाला गाढ झोप लागते ह्याचा अनुभव मात्र प्रत्येकाने घेतलेला नक्की असेल की इतकी छान गाढ झोप लागली. पण जेव्हा मी गाढ झोपेत असते त्यावेळेला मला काही कळलं नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्यावेळेला मी कोणाला सांगत नाही मी गाढ झोपली बरं का आत्ता. जेव्हा मी असं सांगत असेल तेव्हा ती माझी गाढ झोप नसते. अज्ञानाची अवस्था आहे, काही हरकत नाही. पण आपल्याला आत्ता हे माऊली जे म्हणतायत ते कळण्यासाठी तर काही हरकत नाही याचा उपयोग करून घ्यायला. मला जेव्हा गाढ झोप लागते त्यावेळेला मी हे कुणालाही सांगू शकत नाही कारण त्यामध्ये मी एकरूप झालेली असते. माझ्या सर्व नाड्या त्याच्यात एकत्र झालेल्या असतात. मला मन बुद्धी चित्त अहंकार यातलं काहीच नसतं त्यावेळेला. इतकी गाढ झोप लागलेली असते, शेजारी चोर येऊन गेला तरी कळत नाही. हे जसं आहे तसंच मला हेही कळत नाही की मला गाढ झोप लागली कारण मी तिथे एकरूप झालेली असते. पण सकाळी उठल्यानंतर मी सांगते ना काय मला सुंदर झोप लागली होती, अगं बाई असं झालं का, चोर येऊन गेला का, मला काही कळलं नाही. म्हणजे तो गाढ झोपेचा अनुभव मी घेत असते त्यावेळेला मी तो कोणाला सांगू शकत नाही. पण नंतर मी उठते तेव्हा मी सांगते की मला छान गाढ झोप लागली होती. तेव्हा ती त्या अनुभवाची स्मृती असते आणि ती स्मृती असते त्यावेळेला मी अनुभव घेत नसते. हे जसं आहे तसंच माऊली सांगतायत की या सुखातून बाहेर आल्याशिवाय मला तो अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही. हा अनुभव ज्या वेळेला मी घेतो तेव्हा मला घेताना मला तो दुसऱ्याला सांगता येत नाही आणि जेव्हा मी सांगतो तेव्हा ती माझ्या अनुभवाची स्मृती असते. त्यामुळे इथे त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण देताना ते असं म्हणतात, जई प्रकृती डंकू अनुकरे तई प्रकृती डंके अवतरे मा डंकूची तई भरे कोण कोण. आता इथे याच्यामध्ये आपण बघूया ही 36वी ओवी आहे या प्रकरणामधली. तर ही 36वी ओवी जी आहे याच्यावरती ते असं म्हणतात
की जै प्रकृती डंकू अनुकरे. देवीच्या देवळामध्ये नगारा वाजवणारे लोक असतात आणि हे नगारा जोर जोरात वाजवला की ते जे भूते असतात त्यांच्या अंगात यायला लागतं. असं आपण दृश्य पाहिलेलं असेल. पण हे वाजवायला लागल्यानंतर त्या भूत्यांच्या अंगात येतं. डाण 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 तो वाजवायला लागल्यानंतर. पण नुसतं देवीच्या देवळात जो कोपऱ्यात नगारा असेल तर काही होत नाही. म्हणजे इथे पु. देशपांडे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर ही कल्पना रंगवून सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ही प्रकृती, ही जी प्रकृती आहे, आपण पुरुष आणि प्रकृती बघितलेलं आहे, ही प्रकृती म्हणजे व्यक्त अव्यक्त अशी ही सगळी सृष्टी जी आहे, सृजन करते ती सृष्टी, असं जी हेही आपण ती सृजन शक्ती जिच्यामध्ये आहे, ती जी प्रकृती आहे हीच खरं म्हणजे एक देवी आहे. आणि बरोबर आहे, माऊलींनी सुद्धा त्याला देवोदेवी म्हटलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती म्हटलेलं आहे. आणि मग ही जी देवी आहे प्रकृती रूपाने सर्वत्र संचारलेली अशी ही व्यक्त किंवा अव्यक्त अशी ही जी देवी आहे तिची पूजा हे लोक करतात. आणि ही देवी जी आहे ती व्यक्त अव्यक्त, व्यक्त असतानाही ती दिसते आणि ती असतानाही नसते. असोनी नसोनी जे आहे ते अव्यक्त पण असते. म्हणजे अव्यक्त असते त्यावेळेला ती अनाकलनीय असते, अप्राप्य असते. ती व्यक्त होते तेव्हा ती निदान आम्हाला दृश्य स्वरूपात पाहण्याची संधी तरी मिळते. आता तिची पूजा करण्यासाठी हे डंका नगारे वाजवून मग तिची धूमधडाक्यात पूजा करतात. नगाऱ्यावरती तो एक असा डंका घेऊन जो जोर जोरात मारतो ना त्याला डंकू असं म्हणतात. जै प्रकृती डंकू अनुकरे. नगाऱ्यावर डंका मारला की जोर जोरात ध्वनी उसळतो. त्या ध्वनी लहरी सगळीकडे कानामध्ये घुमायला लागतात आणि त्या कानामध्ये सगळ्या लहरी घुमल्यानंतर, ह्या लहरी उसळल्यानंतर प्रकृतीचं जे व्यक्त स्वरूप आहे ते सर्वत्र लहरी पसरणं हे जे आहे त्यामध्ये हा डंकू जो आहे तो ते वाजवताना, तो ढोल वाजवताना इतका काही एकरूप होऊन जातो, तन्मय होऊन जातो. ते म्हणजे त्याच्या अंगामध्ये येणं आहे, ते त्याच्या अंगात येणं आहे. म्हणजे तो तिच्यामध्ये विलीन होऊन जातो, ती सगळी प्रकृती त्याच्या अंगामध्ये शिरते. असं पु. देशपांडेंनी वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर ते वर्णन आहे. आता आपण जर बघितलं जिथे हा प्रकृती रूप नगाराच नाहीये तिथे हा डंकू काय करणार? काहीच करू शकत नाही. पण ज्या वेळेला हा प्रकृती रूपाने हा चिदविलास सगळीकडे पसरलेला असतो तेव्हा मात्र आपण त्या प्रकृतीचा चिदविलास नक्की पाहावा. सर्वत्र चराचरामध्ये ते तत्व भरलेलं आहे हे आपल्याला पाहता येतं जर आपण तिथपर्यंत अनुभूती घेतली असेल तर. म्हणजे ह्या प्रकृतीची आम्ही अनुभूती घेऊ शकतो. हे चिदविलास जे ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे हा प्रकृतीचा विलास म्हणजेच त्याचा विलास आहे, कारण त्याचीच शक्ती घेऊन तिने हे सर्व मांडलेलं आहे. हे आपण पहिल्या प्रकरणात पाहिलेलं आहे. आणि हे सगळं तिने जे मांडलंय त्या प्रत्येकामध्ये आपण तत्व पाहणं हे आम्हाला गुरुकृपेने शक्य होतं. कारण गुरुकृपेने आम्ही त्या पदापर्यंत जातो. या 3 पदापर्यंत गेल्यानंतर मौनाची भाषा सुरू होते तेव्हा अनुभूती येते. आणि ती अनुभूती जेव्हा येते तेव्हा आम्हाला या चराचरामध्ये ते सर्व दिसायला लागतं. म्हणजेच ते परमशिवाचं जे तत्व आहे, परमशिव जो आहे तो विश्वाकार झालेला असतो. आणि ज्या वेळेला आम्ही अनुभव घेत असतो, मौनाची भाषा सुरू होते, आम्ही दुसरेपणाने राहतच नाही, त्यावेळेला तो आमच्या दृष्टिकोनातनं विश्वोत्तीर्ण असतो. असं हे त्याचं विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण होणं हा खेळ सातत्याने चालू असतो असं माऊली आपल्याला सांगतायत. त्याच्याशी आपल्याला एकरूप होणं महत्वाचं आहे. हा एकच एक डंकू असेल तर आपण एकटेच असतो, आपण एकल असतो, त्यावेळेला आपण दुसऱ्या कोणालाही पाहू शकत नाही. एकल असतो, मीच एकटीच आहे. एकटीच म्हणजे आत्मतत्वानी मी एकटीच आहे, मग दुसरं कोणी नाहीच आहे ना. काल जशी जी गोष्ट सांगितली 2 शिष्यांची किंवा 2 सद्गुरू चालले होते आणि त्यांनी म्हणून मीच आता सगळीकडे पसरलोय, हे मी विश्वात्मक झालेलो, आता दुसरं कोणी नाहीच आहे पाहायला.
हे जेव्हा तत्व येतं ना त्यावेळेला मा डंकूच तै बरे कोण कोणा. आता हा डंकू आणि म्हणजे ती प्रकृती आणि तो पुरुष, तो नगारा आणि तो वाजवणारा, हे दोन्ही एकरूपच झाले, तर आता कुणी कुणाला वाजवायचं, शक्यच नाहीये. तसंच हे अनुभूती घेताना त्या ज्ञ मात्राशी, त्या ज्ञप्ती मात्राशी एकरूपच आम्हाला होऊन जायचंय. इथपर्यंतच आज आपण इथे बघूया. कारण हे जे तत्व आहे, हे शब्द पदत्रय निरूपण जे आहे त्याच्यामध्ये पुढचा भागही त्यांनी सांगितलेला आहे की नाना पुष्पांची या उदरा. मग त्यांनी त्याच्यावरती काही दृष्टांत दिलेले आहेत. ते दृष्टांत आपण उद्या बघूया. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.